हे गाईज अ व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळी उठल्याबरोबर अंघोळ केली आणि अंघोळ झाल्यावर मी झाडांना पाणी घालून घेतलं आणि माझी जी नित्य देवपूजा होती ती करून घेतली. स्वामींना नमस्कार करून मी निघाली गरमागरम चहा प्यायसाठी. गरमागरम चहा बनवला आणि चहा पिऊन झाल्यावर मी झटपट गेली आणि झाली तयार. आज आम्ही चाललो आहोत महाराजांच्या दर्शनासाठी. स्टे ट्यून टू वॉच. आणि हा आहे आजचा माझा प्रवास करून आम्ही पोहोचलो फायनली गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. मठात गेल्याबरोबर सर्वात प्रथम आम्ही तोंड हातपाय धुवून घेतलं आणि आम्ही मठात प्रवेश केला. फार सुंदर असा नजारा होता. मठात प्रवेश केल्याबरोबर सर्वात प्रथम आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं. खूप सुंदर असं वाटत होतं आणि निसर्ग तर खूप सुंदर वाटत होता. तिथे वातावरणही फारच सुंदर होतं तिथे. त्याचबरोबर आम्ही पाताळगंगेचंही दर्शन घेतलं आणि बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. तिथून पुढे आम्ही गेलो शिव मंदिरामध्ये. शिवजींचं आणि देवी आईचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे आम्ही निघालो गुफेकडे जात असताना आम्हाला जागच एक गौशाळा लागली. तिथे मातेचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो गुफा चढण्यासाठी. अगदी अर्ध्या तासामध्ये आम्ही वरती पोहोचलो. फारच दमछाक झाली बरं का. ज्या लोकांना चढायला जमत नाही किंवा वयस्कर आहे त्यांना तर मी सजेस्ट करेल तुम्ही नाही वरती आलात तरी चालेल. इथे आल्याबरोबर महाराजांना पाहून सगळा शीण निघून गेला. खरंच फारच सुंदर आणि प्रसन्न असं वाटतं या गुफेमध्ये. इथे बसून थोडंसं मेडिटेशन केलं, महाराजांचं दर्शन घेतलं आणि अखंड धुनी जे आहे तेही पाहिली आणि आम्ही पुढे निघालो. ही आहे महाराजांची गाडी. असं मानलं जातं की महाराज ह्याच गाडीतून प्रवास करत होते. दर्शन करून आम्ही जेव्हा जेवणासाठी गेलो तेव्हा पाहिलं की जेवण तर संपून गेलं होतं, पण तरीही आम्हाला जेवण मिळालं बरं का. जेवण केलं, प्रसाद खाल्ला आणि प्रसाद खाऊन आम्ही गेलो थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. एंट्रीलाच आपल्याला खूप सुंदर असे लाडू, चॉकलेट्स आणि बऱ्याच गोष्टी तिथे मिळतात. इथले लाडू फारच सुंदर आहे बरं का. 50 रुपयाला 2 लाडू असे तुम्हाला मिळतात इथे. ते घेतले, महाराजांना नमन केलं आणि आम्ही निघालो पुढच्या पार्टी. पुढचं लोकेशन कुठलं आहे, किती वेळात तिथे आपण पोहोचतो हे सर्व जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.